नमस्कार, मी गोविंद साळुंके. आता सध्याला आहे नेरूळ वेस्ट तेरणा कॉलेज जवळ. परंतु या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेकडून शौचालय ठेवण्यात आलेलं आहे, हे आपण बघू शकता. आणि इकडे शेजारी नेरूळ स्टेशन आहे, इकडे नेरूळ स्टेशन आणि हा तेरणा कॉलेज आणि इथला हा आहे शौचालय. शौचालयाची बिकट परिस्थिती कशामुळे? तर पाणीमुळे. हे आपण बघू शकताय, पाणी अभाव, शौचालय, पाल वगैरे किती घाणेरडा, 2-2, 3-3 पाल, पाणी नाही शौचालयामध्ये, पाणी नाही, पाणी अभाव, शौचालय, घाण परिस्थिती. हे आहे नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रोजेक्ट. काही वर्षापूर्वापासून हे शौचालय बांधलेले आहेत, ठेवलेले आहेत, परंतु पाणी नाही. बजेट महानगरपालिकेमध्ये खूप आहे, श्रीमंत महानगरपालिका आहे, परंतु या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना पाणी अभाव शौचालयामध्ये जावं लागत आहे. हा किती गंभीर प्रश्न आहे हे आपण बघू शकता. महिलांकरिता देखील आहे, पुरुषकरिता देखील आहे, परंतु शौचालयात पाणी नाही. लाईट आहे, पाणी नाही. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मनपा प्रशासन आयुक्त साहेबांना माझी एवढी विनंती आहे की जर शौचालय आपण बांधलं आहात तर साफसफाई देखभाल करण्यासाठी नागरिकांना कर्मचारी उपलब्ध करू शकत नाहीत, तर शौचालय बांधायचं कशाला? हे कॉलेज आहे शेजारी, आणि या शेजारी आहे नेरूळ रेल्वे स्टेशन वेस्ट. मग इथं शौचालयामध्ये पाणी नाही, नागरिक जाणार कुठे शौचालयाला? तर नागरिकाचा पर्याय एकच असतो, ते आपणास मी सर्वांना दाखवतो. या ठिकाणी नागरिक येतात, हे आपण बघता, बाहेर लगवी करतात आणि परिसर हा घाण साम्राज्य निर्माण करतात. नागरिकांकडे दुसरा पर्यायच नसतो की आम्ही शौचालयाला किंवा मुतायला कुठं जायचं, तर मुतायला हे असे नागरिक बाहेर येतात. ही नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रोजेक्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र.